हाय, गुड मॉर्निंग. तर हे बघा, सकाळ सकाळी माझी कोरफड किती वाढली आहे. आता ती अशी खराब होऊ नये म्हणून मी त्याचा एक उपयोग तर तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मी अशा प्रकारे 2 पीसेस कट करून घेतल्या त्याच्या आणि केसांना लावायला सुरुवात केली आहे. इकडे बघा, पूर्ण त्याचा गर काढला आणि असाच मी केसांना लावणार आहे सगळ्या. आणि इतकी छान सुंदर अशी मुलायम केस होतात. तर आता काय करणार, माझी केस इतकी घाण आणि इतकं ते केसांमध्ये कोंडा तर मोस्टली नाही होत जास्त, पण बऱ्यापैकी माझ्या केसांमध्ये तुटतात, कमकुवत झाले. जसं की नुसते हात जरी फिरवले नाही केसांमध्ये तरीसुद्धा केस असे लावून घेतली. तर बऱ्याचदा काय होतं, डिलिव्हरीमध्ये पण इतकी केस माझी गेली होती ना, खूप गेली होती. जसं काय एक नुसते हात जरी फिरवलं तर जवळजवळ एक 50 ग्रॅमचा गोळा निघेल एवढी माझी केस निघत होती. म्हणून मी घरगुतीच उपाय करायचं ठरवलं, ना कुठलं केमिकलयुक्त वापरायचं ठरवलं ना काही. तर असे मी जवळजवळ महिन्यातनं 2-3 वेळा तरी कोरफड माझ्या मी केसांना लावतेच. आणि बऱ्याच तर म्हणजे केसांमध्ये खूप फरक पडला आहे. म्हणजे केस गळती खूप कमी पडली आहे आणि केस वाढो ना तर नाडो, पण जेवढी आहेत तेवढी तरी आपली निगा व्यवस्थित ठेवावी ह्याचाच मी जास्त नेहमी माझा अट्टास असतो. तर इथे बघा, सगळीकडे मी जवळजवळ चोळून घेतलं आणि मला स्वतःलाच खूप फरक पडला या केसांमध्ये. आणि कोरफड काय हो, नॅचरल आपलं हेच आहे, ते झाडाचंच आहे. त्याच्यामुळे त्याचे केसांचा काही प्रॉब्लेम होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता काय काय कोरफडीमध्ये बघा केमिकल वगैरे यूज करून ते जी हे करतात. तर हे आपलं घरगुती नॅचरल झाडाचं. आणि तुमच्यासमोरच बघा, मी केस काढून दाखवले. अगदी 2 ते 3 केस माझ्या हातात निघाली. एवढी छान केसांचा उपयोग झाला कोरफडीमुळे माझ्या. आणि इतकी मुलायम केस झाली आहे बघा. सगळीकडे चोळून घेतलं. आणि दुसरीकडे मी माझा घरगुतीसुद्धा ऑइलच वापरते. मी दुसरं कुठलं बाहेरचं युक्त करत नाही. जसं की आपलं खोबरेल तेल आहे, तेच मी त्याच्यामध्ये थोडंफार म्हणजे घरचे मेथी दाणे वगैरे असं करून मी घरगुतीच ऑइल बनवते आणि ते डेली मी महिन्याचं 2 किंवा 3 वेळा वापरते. आणि केसांचा इतका कंटाळा आला ना की खूप गळायचे म्हणून मी यू कट किंवा 2 वेळा यू कट आणि एक स्टेप कट मारला होता. आणि बऱ्यापैकी मी थोडे दिवस आणखीन केसांची निगा राखत तर बऱ्याचदा माझा हेअरकट बघा समोरचा किती लॉंग झाला आहे. ते बघा, मागून मी पूर्ण केसांना मध्यभागामध्ये सुद्धा कोरफडीचा मी वापर केला आहे. का पुढून पण लावण्यापेक्षा आपल्या भांगामध्ये प्रत्येक असं कोरफडीचा वापर झाला पाहिजे. आणि इतकं थंड वाटत होतं ना, मला स्वतःलाच खूप छान फील होत होतं. डोकं शांत होत होतं. जी चिडचिड डोक्याची जी म्हणतात ना, आपली शांतता वगैरे, आपलं जे काय आहे ना, चिडचिड किंवा असं ट्रेसपणा आलेला तोच एका क्षणात माझा निघून गेला होता. आणि मला स्वतःला इतकं छान फील होत होतं, एकदम डोकं थंड, जसं काही मी डोक्यात बर्फ ठेवला असंच मला स्वतःला काहीतरी वाटत होतं. आणि दुसरीकडे बघा, मी तुम्हाला आता फणीसुद्धा फिरून दाखवते. बऱ्याचदा केसांमध्ये इतक्या जटा होतात ना की ते काढता एकदम तोंड खूप कंटाळा येतो आणि वरून आपले केस तुटतात. इतकं स्वतःला जो वाईट वाटतं ना की बाबा इतके लॉंग केस आपले गळत आहेत, तर काय करू शकतो. तर बघा, मी अगदी हलक्या हाताने बघा केसांमध्ये मी कंघी फिरवत होते. अजिबात त्याच्यामध्ये जट नाही का, काही नाही का, कोंडा नाही. आणि केस विंचरायला सुद्धा आपलं केस तुटतात, किती केस दुखतात, तर मला तसं काहीही फील झालं नाही. तुमच्यासमोरच बघा, अगदी मी हळूवारपणे केसांमध्ये ती फणी फिरवत आहे बघा. आता दोन्ही बाजूंनी तुम्हाला फिरवून दाखवते कंघी. बघा किती छान, अगदी सहजपणे ती कंघी बाहेर निघते बघा, अगदी सहजपणे. तर तुम्हीही बघा, बाहेरचे कुठलं तुमच्या केसांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोरफडयुक्त यूज करून बघा. आणि आपल्या खोबरेल तेलामध्ये सुद्धा तुम्ही गरम करून ते कोरफडाचा थोडा जरी तुम्ही टाकून जरी गरम करून केसांना लावलात ना, तरी खूप छान केसांमध्ये इफेक्ट होतो. तुम्ही नक्की करून बघा. आणि बऱ्याचपैकी माझ्या केसांसुद्धा फरक पडला आहे, खूप छान. बघा, अगदी हेअरकट माझा स्टेप विथ हेअरकट होता आणि पुढून माझे फिलिक्स पण मी कापले होते. तर ते बघा, अगदी जे मला वाटते जवळजवळ 1 महिन्याभरात माझे फिलिक्स ते एवढे लाँग झाले ना की ते फिलिक्स राहिलेच नाही आहेत ते. पण ठीक आहे, मग मी आता नेक्स्ट टाईम केस काही कट नाही करणार आहे, मी असेच केस वाढवणार आहे. आणि बघा किती सुंदर दिसत आहेत, मला स्वतःलाच बरं. आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण असंच करा बघा, घरगुती उपाय, केसांची हेअर निगा राखा आणि छान राहा. बाय. आणि पुढे बघा, आज घटस्थापना होती, त्याच्यामुळे ना देव स्वच्छ करायचे होते.
आणि मी मध्यंतरी मला 4-5 दिवस काय साफ करता आलंच नाही, कारण आपला पर्सनल प्रॉब्लेम असतो आणि घरही मला साफ करायला भेटलं नाही त्या कारणामुळे. तर म्हटलं ठीक आहे चला, आपण आता नवरात्री पण ठीक आहे नाही भेटली तरी आपण दसरा दिवाळी तरी आपण दिवाळीमध्ये तरी साफसफाई करू शकतो. तिकडे देव स्वच्छ केले, मंदिर स्वच्छ केलं आणि किती छान दिसतंय बघा माझं मंदिर. हल्लीच मी 2-2.5 महिने झाले बनवून घेतलेलं आहे, कारण माझ्या घरामध्ये जागा नसल्यामुळे मी असं वरच केलं आहे. पण किती सुंदर दिसतंय बघा. अगदी छोटंसं मी त्याला ॲक्रेलिकचं काम करून घेतलं आहे आणि खूप छान एकदम पांढरं शुभ्र आणि पिवळं वस्त्र हातरून देवाची मांडणी केली. इतकं छान फील होतं ना घरामध्ये. खूप प्रसन्न वातावरण झालेलं. असं वाटतं खरंच बाहेर देवी बसली आहे आणि आपल्या घरामध्ये पण असं धूप वगैरे अगरबत्ती लावल्यामुळे किती सुंदर दिसतं आणि मला स्वतःलाच छान वाटत होतं. मी मोबाईल इकडे तिकडे करून सतत पाहत होती. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.